विचारसागर तरंग 5वा, परिच्छेदही 5व्या क्रमांकाचा. वेद गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. विचारसागर तरंग 5वा, परिच्छेद 5 क्रमांकाचा. वेद गुरूंना पारमार्थिक दृष्ट्या मिथ्यात्व. भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्मनाथ महाराज या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी अनुग्रहामुळे कृपेमुळे आपण भाग्यवान आहोत. आजचा दिवस सनातन हिंदू धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, वेदांत विश्वामध्ये एक आगळा वेगळा दिवस आहे. याचं कारण जसं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, तसं भगवान शंकराचाच अवतार म्हणजे भगवान श्री शंकराचार्य यांचा प्रगट दिन आजचा हा आहे. आपण मागे एक दिवस चिंतन केलं, जंत येतात, संत येतात आणि भगवंत येतात. जंत येतो तो कर्म म्हणून, भगवंत येतो तो कर्तव्य म्हणून, आणि संत येतात ते करुणा म्हणून. मग करुणा म्हणून उत्तराखंड आपले शांतीब्रह्म बाबांचे वाक्य आहे. उत्तर प्रदेश म्हटलं का देवभूमी आणि महाराष्ट्र म्हटलं की संतभूमी. याचा अर्थ महाराष्ट्रात देव आले नाही आणि उत्तरेत संत आले नाही असा त्याचा अर्थ नाही. परंतु भगवंताचे अधिक अवतार उत्तराखंडामध्ये आहे आणि संतांचे अधिक अवतार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पण मग अपवादात्मक स्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा संत आले आहेत, आपला भगवंताचे अवतार आहेत, आणि उत्तराखंडामध्ये सुद्धा संतांचे अवतार आहेत. भगवंत रूपाने कधी येतात तर ज्या वेळेला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पण तेच भगवंत ज्या वेळेला समाजात पूर्ण दुर्जनही नाही आणि पूर्ण सज्जनही नाही. दुर्जन म्हणावं तर रावण, कुंभकर्ण, दुःशासन यांच्या योग्यतेचे ते नाही. सज्जन म्हणावं तर ज्ञानोबराय, तुकोबराय, स्वानंद सुखनाथ सद्गुरू जोग महाराज यांच्यापर्यंत ते बसत नाही. ना सज्जन ना दुर्जन. अशा वेळेला अशा लोकांच्या परिवर्तनाकरता, अशा लोकांच्या आत्मोद्धाराकरता ज्या वेळेला परमात्मा अवतीर्ण होतो त्यावेळेला तो संत रूपाने अवतीर्ण होतो. आणि संत रूपाने अवतीर्ण होत असताना परमात्मा उत्तरेमध्येही आलेत आणि आपल्या दक्षिणेमध्येही आलेत. उत्तरेमध्ये ते शिष्य चतुष्टयासहित अवतीर्ण झालेत. म्हणजे स्वरूपे शंकर निष्काम खरा, परी उपाधी योगी लोकसंहारा, लागून करील व्यापारा परी त्या संहारा अवधी असे. मग प्रस्तुत द्वैतमत संहाराचे कर्म करावया प्रवृत्ती साचे, आणि चारी शिष्यास यतीचे सोंग घेऊन प्रगटला. शंकराचार्य नामे येतीने सांख्य न्यायादी दर्शने, नास्तिक बौद्धादी गहने खंडन केली सर्वार्थी. असं याच ग्रंथामध्ये सुरुवातीला ज्या 18 ओव्या आहेत त्यामध्ये भगवान शंकराचार्याचं प्रगटीकरणाचं कारण आणि त्यांनी केलेलं कार्य हा सगळा विचार अगदी सूत्ररूपाने पंडित साधू निश्चलदासजीने आपल्यासमोर ठेवला. त्याच पद्धतीने कालच्या चिंतनामध्ये कलोरुद्र महादेव लोकानामेश्वर पर करिष्यति अवतार स्वम शंकर नीललोहित, श्रोतस्मार्थ प्रतिष्ठार्थम भक्तानां हितकाम्या, उपदेशेति तज्ज्ञानं शिष्यानां ब्रह्मसंहितं, सर्व वेदांत सारंच धर्मान्वेद निदर्शनान. या श्लोकातल्या कुर्म पुराणामध्ये देखील भगवान शंकराचार्यच म्हणजे भगवान शंकराचार्याच्या रूपाने काय होतील, अवतरित होऊन काय कार्य करतील ही भविष्यवाणी कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवाने केलेली आहे. आणि काय अवतार कार्यामध्ये काय केलं तर भगवान शंकर हे शंकराचार्याच्या रूपाने ज्या वेळेला अवतीर्ण झालेत, कारण उत्तर प्रदेश आहे, त्यामध्ये अलमाई नदी आहे, कालडी नावाचं गाव आहे, विशिष्टा देवी आणि शिवगुरू हे त्यांच्या मातापितेचं नाव आहे. तर ते दोघंही दाम्पत्य हे भगवान शंकराचे फार मोठे भक्त आहेत. जसं युगायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये दशरथ आणि कौशल्या, द्वापारयुगामध्ये देवकी आणि वसुदेव, आणि कलियुगामध्ये रखुमाई आणि विठ्ठलपंत या 3 रूपाने त्यांनी 3 जन्मामध्ये साधना केली. त्रेतायुगात राम रूपाने, द्वापारयुगामध्ये कृष्ण रूपाने आणि कलियुगामध्ये ज्ञानदेव रूपाने
त्यांच्या उदरी भगवान परमात्मा अवतीर्ण झालेत. तसं यांची फार मोठी प्रचंड साधना असल्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झालेत आणि वरम गृणीश्व म्हणाले, काय आपल्याला अभिप्रेत आहे, अपेक्षा आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जसं अंजनी माता भगवान शंकराला म्हणते, एरी म्हणे तुझा ऐसा व्हावा मज पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात, माझ्यासारखा तर मीच आहे, मग मीच तुमच्या उदरी येणार. म्हणतेशी शिव अंजुळी पसरुणे, बैस माझे ध्यानी समाधानी, वायुदेव येऊनी प्रसाद देईल तुझला, भक्षिका वहिला अविलंबे. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तसे ते विशिष्टा देवी आणि शिवगुरू यांच्या तपश्चर्या करता या कराल विकराल कलिकालामध्ये भगवान शंकराचार्याच्या रूपाने त्रोटकाचार्य, हस्तमलकाचार्य, पद्मपादाचार्य, सुरेश्वराचार्य या 4 शिष्यासहित यती म्हणजे संन्यासाचं सोंग, कारण धरियेली सोंग येणे अवघी पांडुरंगे, ते सोंग घेऊन द्वैताचं खंडन, अद्वैताचं मंडन आणि सनातन असणाऱ्या वैदिक असणाऱ्या संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याकरता अवतीर्ण झाले. आणि ज्ञानोबरायासारखंच अगदी मोजक्या काळात त्यांनी हे कार्य केलं. काय कार्य केलं? 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत, 16 कृतवान भाष्य आणि 12 मुनिरभ्यगात. 8 वर्षाचे असताना उपक्रम उपसंहाराणाम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णय या पद्धतीने षडलिंगपूर्वक त्यांनी वेदाचा अभ्यास केला वयाच्या 8व्या वर्षापर्यंत. 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्व शास्त्रकृत. 12 वर्षाचे असताना भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी 12 दर्शनाचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये सांख्ययोग, न्याय वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 आस्तिक दर्शन आहेत. 4 वाक जैन, सौत्रांतिक, माध्यमिक, वैभाषिक, योगाचार हे 6 नास्तिक आहेत. अशा 12 दर्शनाचा अभ्यास वयाच्या 12 वर्षी केला. 16 कृतवान भाष्य, 16 वर्षाचे असताना त्यांनी प्रस्थानत्रयवर भाष्य लिहिलं. सूत्रार्थ वर्णयते त्रपदै सूत्रानुसार भी स्वपदानीचे वर्णयंते भाष्यम भाष्य विधो विधो अशी भाष्याची व्याख्या केली आहे. सूत्राचा अर्थ सूत्रातले पद न घेताना आपल्या भाषेमध्ये जगाला कळेल असा ठेवणं त्याला भाष्य असं म्हणतात. आणि दशोपनिषद असेल, भगवद्गीता असेल, ब्रह्मसूत्र असेल, ज्याला वेदांताचे आपण प्रस्थानत्रय म्हणतो, त्यावर वयाच्या 16 वर्षी भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य महाराजांनी भाष्य केलं. आणि 12 मुनिरभ्यगात, 32 वर्षाचे असताना 4 दिशेला 4 एक प्रकारचे आश्रम स्थापित केले. 4 शिष्याला त्यावर बसवलं आणि अद्वैताची परंपरा ही अखंड चालू ठेवून या जगाचा निरोप घेणारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य त्यांच्या जयंतीचा आजचा हा दिवस आहे. आणि त्या जयंतीच्या दिवशी या 5व्या तरंगातल्या 5व्या परिच्छेदाचा विचार आपला क्रमप्राप्त चालू आहे. त्यामध्ये आपण पहिल्या तरंगामध्ये अनुबंधाचा संक्षेप, द्वितीय तरंगामध्ये विस्तार, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण, चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा विचार करून झाल्याच्या नंतर या 5व्या तरंगामध्ये मध्यम अधिकाऱ्याकरता ध्येय ब्रह्माचा विचार आपण पाहत आहोत. मध्यम अधिकाऱ्याकरता ध्येय ब्रह्माचा विचार पाहत असताना ध्येय आणि ज्ञेय याच्यातला काय फरक आहे, हा फरक स्पष्ट करा असं जर म्हटला तर आपण पहिल्या परिच्छेदामध्ये त्याचा सविस्तर विचार कालच्या आणि परवाच्या पाठामध्ये केला. ज्याच्यामध्ये विधी, विश्वास, पुरुष इच्छा आणि अनुष्ठानाचा आग्रह अशा गोष्टी असतात, त्याला ध्येय असं म्हणतात. आणि जे प्रमाता प्रमाण प्रमेय याच्या अधीन असतं त्याला ज्ञेय असं म्हणतात. किंवा मग 2 प्रकारची शरणांगती पाहिली आपण, वस्तुतंत्र, कर्तृतंत्र. 2 प्रकारचा प्रांत पाहिला, विचाराचा, भावनेचा. 2 प्रकारचे मार्ग पाहिले, पिपिलिका, विहंगम आणि पिपिलिका. आणि 2 प्रकारचा न्याय पाहिला, मर्कट केशवर न्याय आणि मार्जार केशवर न्याय. आणि मग द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण, तर वेदगुरूला सत्य म्हणायचं की मिथ्या म्हणायचं. वेदगुरूला जर मिथ्या म्हणाला तर अद्वैतमत प्रमाण होईल, पण पुरुषार्थाची हानी होऊन मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येते. आणि वेदगुरूला जर सत्य म्हटलं तर अद्वैताची हानी होऊन द्वैत सिद्ध होतं. म्हणून वेदगुरू सत्य आहे का मिथ्या आहे, म्हणजेच द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे, असंही शंका अदृष्टी नावाच्या शिष्याने 2ऱ्या परिच्छेदामध्ये केली. आणि मग गुरुदेवाने त्याचं उत्तर देताना सांगितलं, बाबा रे, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याचं मत काय आहे, प्रमाण आहे. इतर आचार्याचं मत काय आहे, अप्रमाण आहे. याचाच अर्थ भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याने द्वैतमताचं प्रतिपादन केलं का अद्वैत मताचं प्रतिपादन केलं? उत्तर आहे, त्यांनी अद्वैत मताचं प्रतिपादन केलं. म्हणजे अद्वैत मतच प्रमाण आहे, द्वैतमत अप्रमाण आहे. म्हणजे भगवान शंकराचार्याचं मत प्रमाण आहे, इतर आचार्याचं मत अप्रमाण आहे.
मग भगवान शंकराचार्य काय प्रतिपादन करतात? उत्तर म्हटलं आपण, केवळ अद्वैत प्रतिपादन करतात. आणि इतर आचार्याचं मत अप्रमाण आहे का? तत्वनिर्णयाच्या वेळेला ते वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात. इतर आचार्य कोणते? अनेक आचार्यापैकी 4 आचार्याचे आपल्यासमोर प्रधान आचार्याचे त्यांनी नाव दिले. त्यामध्ये रामानुजाचार्य ते म्हटलं आपण विशिष्ट अद्वैती आहे, मध्वाचार्य ते द्वैती आहेत, निंबर्काचार्य ते द्वैताद्वैती आहेत, आणि वल्लभाचार्य हे शुद्ध अद्वैती आहे, केवळ अद्वैत त्यांनी प्रतिपादन केलं नाही. पण मग प्रश्न पुढे निर्माण झाला. शिष्य म्हणाले की इतर आचार्याचं मत अप्रमाण पण भगवान शंकराचार्याचं मत प्रमाण, याला काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. याला काय प्रमाण? तर याला कुर्मपुराण, श्रीमद भगवद्गीता, योग वासिष्ठ किंवा पंडित निश्चलदासजींनी सांगितलेले विचारसागर असे अनेक ग्रंथाचे पुरावे आपण पाहिले. आणि युक्तीने म्हटलं तर खंडन खाद्य ग्रंथामध्ये द्वैताचं खंडन केलेलं आहे. आणि अनुभव म्हटलं तर आपलाही सर्वांचा अनुभव आहे. दिसायला जरी द्वैत असलं तर असायला अद्वैतच कसं आहे हा आपला सुषुप्तीतला सर्वांचा अनुभव आहे. पण मग जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरायचं तेच आपल्या दुःखाला कारण ठरू शकतं. कधी? धूर्त, भेदवादी, द्वैतवादी यांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला तर. हा सिद्धांत आपल्या मनीमानशी आपल्या गळी उतरण्याकरता त्यांनी अत्यंत बोधप्रद एक कथानक आपल्यासमोर ठेवलं, जे आपण पहिल्याही तरंगामध्ये थोडक्यात पाहिली होती कथा. कोणाची? बर्चूची कथा. त्या बर्चूच्या कथेमध्ये आपण काल बघितलं, हा बर्चू राजाचा प्रिय प्रधान आहे आणि राजाचं मुखावरती नेहमी त्याचं नाव येतं. ज्यावेळेला इतर अमात्याला अर्थात सेवकाला एक सवती मत्सर निर्माण होतो आणि ते बंड परचक्र, परराज्याचं बंड पुकारतात. परचक्र येतं आणि मग राजाला म्हणतात, प्राण संकटाच्या वेळेला आम्हाला पाठवता, स्तुती मात्र बर्चूची करता, आता का पाठवत नाही? बर्चू लढवाया असल्यामुळे राजाची त्याला परवानगी भेटते. बर्चू जातो, त्या बंडाचा मेमोड करतो. पण ते सटवं एक प्रकारची कूटनीतीच असल्यामुळे एकांतात गाठून ते बर्चूला मारतात. आणि बर्चू विचार करतो, काय आपण तुकोबरायचं वचन म्हटलं काल, भलेने ते न मिळते एकाएक जे नगरीचे लोक, भलेने ते राहू नये, क्षणे नकळे होईल काही. म्हणून बर्चूला एक प्रकारचं वैराग्य झालं. माऊलीच्या भाषेत तरी झडझडून वाहिला आणि ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. आणि संस्कृत वचन आहे, यदहरे विवर्जेत तदहरे व प्रवर्जेत. बर्चूला वैराग्य झालं, तो अरण्यात गेला, एकांतात तो राहू लागला. एकांतवासी पुरुषाला किती आनंद होऊ शकतो? अगदी मानुषानंदापासून सुरुवात केली, ब्रह्मानंदापर्यंत त्याचा शेवट केला. आणि ब्रह्मदेवाच्या आणि मानुष्यानंदाच्या तुलना करताना ब्रह्मदेवाचा आनंद मानुष्यानंदापेक्षा एक परार्धपट श्रेष्ठ आहे. परार्ध म्हणताना आपण एकावर 18 शून्य ठेवली की परार्ध अशी संख्या होते. पण एकांतवासी पुरुषाला त्याहीपेक्षा अनंतपट आनंद होतो. आणि तो आनंद कोण भोगत होता? हा बर्चू. त्यावेळेला त्याने वैश्विक असणाऱ्या सुखाची फार निर्भत्सना केली, निंदा केली. आणि असं असतंच, ज्याला ताक मनुष्य कुठपर्यंत पितो? जोपर्यंत त्याने लोणी चाकलं नाही तोपर्यंत. पिठात काढलेलं पाणी कुठपर्यंत घेतो? जोपर्यंत त्याला खरं दूध भोगायला भेटलं नाही तोपर्यंत. पण एकदा का मनुष्याला लोणी चाकायला भेटलं, काय ते गोपाळ म्हणतात ना, घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताची पोर. त्यामुळे तुका म्हणे, आता आम्ही नवजो दवडीता. तशा पद्धतीने हा एकांताचा आनंद भोगल्याच्या नंतर वैश्विक सुखाची निंदा त्या बर्चूने केली. आणि मग वैश्विक सुखाची ती निंदनीय कसं आहे, त्यामध्ये पुत्रसंग, स्त्रीसंग, धनसंग याचाही विचार आपण केला. आणि हा सगळा विचार कोणत्या सिद्धांताकरता केला? तर जो बर्चू पाहिल्याच्या नंतर राजाला आनंद व्हायचा, तोच बर्चू पाहिल्याच्या नंतर राजाला दुःख झालं. नवे राजाने तिथून पळ काढला. का बरं? याचं कारण धूर्त, भेदवादी जे अमात्य आहे त्यांच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. आणि त्यांनी राजाला 2 वाक्याचा एक प्रकारचा उपदेश केला. सांगितलं, पहिलं बर्चू मेला नसताना मेल्याचा संस्कार झाला. नंतर पुन्हा सांगितलं बर्चू भूत झाला, भूत झाल्याचाही संस्कार झाला. बर्चू मेला नसताना मेला वाटणं असंभव नाही. बर्चू भूत झाला नसताना भूत झाला वाटणं ही विपरीत भावना आहे. आणि मग असंभावना आणि विपरीत भावना याने ग्रस्त ज्या राजाचा अंतकरण आहे, तो राजा मृगया अर्थात शिकार करण्याकरता अरण्यात गेल्याच्या नंतर जो बर्चू प्रत्यक्ष पाहिल्याच्या नंतर त्याला आनंद व्हायचा, तोच बर्चू पाहून तो राजा त्याने पळ काढला. त्याच्या भयाला तो कारण ठरला. का? केवळ फक्त त्या धूर्त अमात्याच्या वचनावर विश्वास ठेवला म्हणून. तसं जे अद्वैत तत्त्वज्ञान आपल्या सुखाला कारण ठरणार आहे, तेच अद्वैत तत्त्वज्ञान आपल्या दुःखाला कारण ठरू शकतं. कधी? धूर्त असणारे भेदवादी इथे कोण? मग रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य आदी करून जे काही आचार्य असतील, जे केवळ अद्वैताचा सिद्धांत प्रतिपादन करत नाही,
अद्वैतमत प्रतिपादन न करताना द्वैतमत प्रतिपादन करतात, त्यांचं वचन जर आपण श्रवण केलं तर मग आपल्याला जे अद्वैत तत्वज्ञान सुखाला कारण ठरायचं तेच दुःखाला कारण ठरू शकतं. म्हणून त्याच्या गावा नका जाऊ आणि त्याचे तोंड नका पाहू. कोणाचा? जे द्वैताचं प्रतिपादन करतात अशा आचार्याचा, अशा पद्धतीचा सिद्धांत गुरुदेवाने सांगितला. मग आता आपल्या एकंदर लक्षात आलं, द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे? बोला बघू. अद्वैतमतच प्रमाण आहे, द्वैतमत प्रमाण नाही. पण मग अद्वैतमत प्रमाण आहे याचा म्हटल्याच्या नंतर इतर तर द्वैत दिसतं का त्रैत दिसतं? शंका करताना त्रैत दिसतं. एक आहे ब्रह्म, दोन आहे वेद आणि तीन आहे गुरु. बरं, जो श्रवत आस्तिक आहे, शास्त्रावर ज्याची प्रगाढ प्रचंड निष्ठा आहे, त्याला वेदाला आणि गुरुला मिथ्या म्हणण्याचं धाडस सहजासहजी होत नाही. पण जे गुरु आपल्याला शिकवतात त्याच गुरुकडे आपण जर शिकता शिकता पुढे पुढे शिकत गेलो का तेच गुरु सांगतात. काय सांगतात? न निरोधो न चुत्पत्तीर न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वै मुक्ता इति एषा परमार्थतः. पारमार्थिक स्थितीमध्ये पाहिलं तर कोण गुरु नाही, कोण शिष्य नाही, आहे ना, कोण विद्यार्थी नाही. मग आहे काय? एकमेव अद्वितीय ब्रह्म न इह नानास्ति किंचन ये किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेव अद्वितीय ब्रह्म असते. याचा अर्थ अविद्या कार्य सगळं जगत जर मिथ्या असेल तर जगातातलेच वेद आणि गुरु आहे, म्हणून ते वेदगुरु सुद्धा काय आहे? मिथ्याच आहे. पण मग आता वेदगुरु मिथ्या म्हटलं, अविद्या कार्य इतर पदार्थाप्रमाणे वेदगुरूला जर मिथ्या ठरलं तर अद्वैताची सिद्धी होते. पण प्रश्न असा निर्माण होतो, वेदगुरु जर मिथ्या असेल, त्यांच्यापासून होणारं ज्ञान जर मिथ्या असेल तर त्या मिथ्या ज्ञानाने संसार निवृत्त होईल कसा? कारण सत्यरज्जूच्या ज्ञानाने भासलेला मिथ्या सर्प निवृत्त होतो, तसं सत्य वेदगुरूपासून होणाऱ्या सत्य ब्रह्मज्ञानाने हा संसार निवृत्त होईल. वेदगुरु जर मिथ्या असेल तर त्यापासून संसार निवृत्त होईल कसा? आणि याही उपर तुम्ही म्हणाल वेदगुरु मिथ्या आहे, त्यांच्यापासून होणारं ज्ञान मिथ्या आहे आणि त्यापासून संसार निवृत्त होतो, तर त्याने पूर्वपक्ष काय केलं होतं? मग मृगजळापासून तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. याचं उत्तर काय? म्हणजे वेद उभयता पाशरुज्जू. वेदगुरूला मिथ्या म्हटलं तर मृगजळापासून तृष्णेची निवृत्ती व्हावी ही एक आपत्ती येते आणि पुरुषार्थाची हानी होते. वेदगुरूला जर सत्य म्हटलं तर अद्वैताची हानी होऊन द्वैताची सिद्धी होते. मग आता नेमकं करावं तर काय? तर अशा वेळेला मुरारी तृतीय पंथः अशा पद्धतीने वेदगुरू सत्य म्हटलं तरी अडचण येत असेल, वेदगुरू मिथ्या म्हटलं तरी अडचण येत असेल, तर आता सिद्धांती काय म्हणतात? वेदगुरू सत्य पण आहे आणि मिथ्या पण आहे. सत्य म्हटल्यामुळे मिथ्या पक्षातली अडचण येणार नाही आणि मिथ्या म्हटल्यामुळे सत्य पक्षातली अडचण येणार नाही. वेदगुरूला जर सत्य म्हणलं तर कोणती अडचण येणार नाही? मृगजळापासून तृष्णेची निवृत्ती व्हावी ही अडचण येणार नाही आणि पुरुषार्थाची हानी होणार नाही. कधी? वेदगुरूला सत्य म्हटल्याच्या नंतर. आणि वेदगुरूला मिथ्या म्हटलं तर मग अद्वैताची हानी होऊन द्वैताची सिद्धी हा जो पक्ष आहे ती अडचण येणार नाही. पण म्हटले का हो, जी वस्तू सत्य असते तिला मिथ्या म्हणता येत नाही, जी वस्तू मिथ्या असते तिला सत्य म्हणता येत नाही. तुम्ही वेदगुरूला सत्य म्हणत असाल तर मिथ्या म्हणू नका आणि मिथ्या म्हणत असाल तर सत्य म्हणू नका. पण सिद्धांती म्हणतात आम्ही वेदगुरूला सत्य पण म्हणतो आणि मिथ्या पण म्हणतो. पण काय एक सामान्य मनुष्याचा समज काय का? त्याला आपण मागे एकदा विचार थोडासा केला. काय विचार केला? आपल्याला एखाद्याला विचारलं का हो आता रात्र आहे का दिवस आहे? तो आता काय म्हणू आपण? दिवस आहे. आणि रात्रीच्या 4 वाजता काय म्हणू आपण? रात्र आहे. मग रात्र असेल तर काय नसतो? दिवस नसतो. दिवस नसेल तर रात्र नसते. म्हणजे रात्रीच्या दिवसाच्या अतिरिक्त तिसरा प्रकार नाही. हे तुमचे कोण आहे? शत्रू आहे का? म्हटले नाही. मग मित्र तरी असेल. मित्र आहे का? नाही. मग शत्रू तर असेल. याचा अर्थ शत्रू आणि मित्र याच्या पलीकडे तिसरा प्रकार नाही असं आपल्याला वाटून जातं. तसं द्वैत आणि अद्वैत याच्या पलीकडे तिसरा प्रकारच नाही असं आपल्याला वाटतं, पण तिसरा प्रकार असू शकतो. अहो रात्र नाही दिवस नाही तर तिसरा प्रकार आहे ना. कोण? सांज वेळ आहे, सायंकाळ आहे. सायंकाळाला आपण रात्र म्हणू शकतो का दिवस म्हणू शकतो? बोला. दिवस म्हणावं तर सूर्याचं अस्तित्व नाही, रात्र म्हणावं तर आपल्याला सूर्याच्या प्रकाशावाचून व्यवहार घडतो. म्हणजे रात्रही म्हणता येत नाही आणि सायंकाळला रात्रही म्हणता येत नाही, दिवसही म्हणता येत नाही. एखादी अशी व्यक्ती आपल्या जीवनात असते ती आपली धड शत्रू नाही आणि धड मित्रही नाही. मित्र म्हणावं तर आपल्या संकटात कधी धावून आली नाही, शत्रू म्हणावं तर त्याने आपला कुठलाही अनर्थ केला नाही. मग ती व्यक्ती कशी आहे? उदासी नाही, ती शत्रूही नाही आणि मित्रही नाही. मग तशा पद्धतीने वेदगुरू सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य म्हणलं तर अद्वैत हानी होऊन द्वैत सिद्धी होते. मिथ्या म्हटलं तर मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येते. मग वेदगुरू सत्य आहे का मिथ्या आहे? तर वेदगुरू सत्य मिथ्या आहे.
म्हणजे सत्य असेल तर मिथ्या कसे, मिथ्या असेल तर सत्य कसे? म्हटले आमची विवक्षा वेगळी आहे. ज्या वेळेला आम्ही सत्य म्हणतो तर आम्ही सत्ता व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर वेदगुरूला आम्ही सत्य म्हणतो, आणि पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर वेदगुरूला मिथ्या म्हणतो. मग वेदगुरू सत्य आहे का मिथ्या आहे? सत्य मिथ्या आहे ना. पारमार्थिक दृष्टीने म्हटलं तर मिथ्या आहे, आणि व्यावहारिक दृष्टीने म्हटलं तर वेदगुरू सत्य आहे, असं गुरुदेव त्याचं या शंकेचं उत्तर देताना या 5व्या क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये बोलतात. म्हणजे वेदगुरू सत्यपण आणि मिथ्यापण. वेदगुरू व्यावहारिक दृष्टीने कसे आहेत बोला एकदा? उत्तर आहे सत्य आहे. आणि पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर वेदगुरू कसे आहेत? मिथ्या आहे. आणखी एक आता सिद्धांत इथे पटकन आपण लक्षात घेऊन वाचू पुढे. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. काय काय प्रक्रिया आहे? समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात आणि विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. आता उदाहरण द्या. असं जर आपण म्हणाल तर समसत्ताक कोण आहे? आपण मला वाटतं काल परवा बोललो, माऊलीची ओवी आहे ना, काय स्वप्नेच्या घाया ओखदची ओची धनंजया तेवी अज्ञानमुळे या ज्ञानाची खडग. काल परवा बोललो का ती माऊली स्वप्नात आहे. माऊलीची ओवी आहे, जागता जो वासिजे जेने ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्ने. तिला दिवसभर एका सद्ग्रस्ताची तिने अंत्ययात्रा बघितली, दिवसभर चिंतन केलं आपलं असं होऊ नये. स्वप्न पडलं, स्वप्नात तिचे मिस्टर गेलेत, दुःख भयंकर आहे ते, जावे त्याच्या वंशात त्या वाकळे, कोणाच्याही वाटेला असं दुःख येऊ नये. त्या माऊलीच्या वाटेला आलं, ती भयंकर रडायला लागली. तिच्या रडण्याने शेजारचे तिचेच मिस्टर जागे झाले. त्याने विचारलं अगं रडतेस का? ती सांगितलं माझा नवरा गेला. सांगते कुणाला? नवऱ्यालाच. तो म्हणायला लागला वेळी का खुळी तू, मी जिवंत आहे. ती म्हटली तुला काय जाळायचं का माझा गेला? मग हा बिचारा म्हणू लागला बरोबर आहे. शेवटी आपण तिला समजून सांगतो, ती आपलं ऐकायला तयार नाही, कारण ती स्वप्नात आहे. म्हणजे कोणत्या सत्यता आहे? उत्तर आहे ती प्रातिभाषिक सत्यता आहे. आणि आपण जागृतीत आहे म्हणजे कोणत्या सत्यता आहे? उत्तर आहे व्यावहारिक सत्यता आहे. आणि आताच सिद्धांत सांगितला आपण, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. मग आता ती कोणत्या सत्यता आहे? स्वप्नात आहे म्हणजे प्रातिभाषिक सत्यता आहे, आणि हा जागृतीत आहे म्हणजे व्यावहारिक सत्यता आहे. मग मी जिवंत आहे किंवा मी आहे असं सांगण्याकरता तिला कोणत्या सत्तेतला पती पाहिजे आहे ना? नाही, ती प्रातिभाषिक सत्यता आहे ना, म्हणून तिला कोणत्या सत्तेतला पाहिजे? प्रातिभाषिक आहे ना. तिला व्यावहारिक सत्तेतला पती चालणार नाही, कारण आपल्याला जर स्वप्नात तहान लागली तर पाणी कुठलं लागेल? स्वप्नातलंच लागेल. जागृतीतलं चालणार नाही. तर तिला समजून सांगणारा नवरा कुठला पाहिजे? स्वप्नातला पाहिजे. म्हणजे एक तर याने तिच्या सत्तेत म्हणजे स्वप्नात गेलं पाहिजे, म्हणजेच प्रातिभाषिक सत्तेत गेलं पाहिजे. ते तर शक्य नाही, किंवा तिला तरी आपल्या जागृतीत आणलं पाहिजे. आणि मग माऊलीची ओवी आपण म्हणालो, स्वप्नेच्या घाया ओकदची ओची धनंजया तेवी अज्ञान मुळा या ज्ञानाची खडग. मग तिला झोपेतून एकतर जागं केलं पाहिजे, आपल्या झोपेतून जागं केलं पाहिजे. मग याने तिला कानाखाली देऊन तिला जागं केलं म्हणजे काय झालं? ती त्या प्रातिभाषिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत आली, आणि व्यावहारिक सत्तेत आल्याच्या नंतर त्याचा भ्रम निवृत्त झाला. त्या पद्धतीने इथे वेद आणि गुरु व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर वेदही सत्य आहे, गुरुही सत्य आहे, सगळं जगत सत्य आहे. आणि समसत्ताक पदार्थ जगत जर सत्य आहे, व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर जगत काय आहे? सत्य आहे. मग वेद गुरुही सत्य आहे, त्याच्यापासून झालेलं ज्ञानही सत्य आहे. मग सत्य ज्ञान वेद गुरुपासून सत्य झालेल्या ज्ञानाने सत्य संसाराची निवृत्ती व्हायला काय हरकत नाही, कारण समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर कोण नाही? वेद गुरु नाही, म्हणजे संसारच नाही. संसार एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पंती घडेना. पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर संसार नाही, संसार नाही तर संसारातल्या वेदगुरू नाही, वेदगुरू नाही तर त्याच्यापासून झालेलं ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही तर त्यापासून म्हणजे फक्त काय नाही? काहीच नाही, फक्त शून्य नाही आणि द्वैत नाही. मग काय आहे? एकमेव द्वितीयम ब्रह्म. तो का म्हणे तूची खरा येरवावगा पसारा. मग वेदगुरू सत्य का मिथ्या? सत्य पक्षातही तू आम्हाला काय केलं? एक प्रकारचा प्रतिबंध केला, आणि मिथ्या पक्षातही प्रतिबंध केला. मग आम्ही सांगतो वेदगुरू सत्य पण आणि मिथ्या पण. व्यावहारिक दृष्टीने बोलशील तर वेदगुरू सत्य आहे, आणि पारमार्थिक दृष्टीने बोलशील तर वेदगुरू मिथ्या आहे. आणि मग ज्या पक्षात वेदगुरू सत्य आहे त्यांचे पण झालेल्या सत्य ज्ञानाने सत्य मानलेला संसार निवृत्त व्हायला हरकत नाही. ज्या पक्षामध्ये वेदगुरू मिथ्या आहे त्या पक्षामध्ये अद्वैताची हानी होत नाही आणि द्वैताची सिद्धी होत नाही. अशा पद्धतीचं उत्तर गुरुदेव देतात. आता त्याच्याही पुढे संस्कृत विचार सागरामध्ये तर असा विचार केला
तुम्ही म्हणतात ना समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. पूर्व पक्षाने आक्षेप घेतला समसत्ताक पदार्थ सुद्धा परस्पराला साधक बाधक होत नाही. म्हणजे विषम सत्ताक पदार्थ सुद्धा जसे समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात ना, तसे विषम सत्ताक पदार्थ सुद्धा परस्पराला साधक बाधक होतात. आणि त्यांनी ते सिद्ध केलं पंचपादिका नावाच्या ग्रंथामध्ये. पण तो विचार थोडा सूक्ष्मतेने वाचायला काही वेळ भेटला नाही, तर त्याचा आशय आणि विषय आपण उद्या थोडासा पाहू. आता तूर्त ही पुढची गोष्ट आणि एवढा परिच्छेद आपण धावता. अरे बापरे, तिकडला 4 वाजता आहे ना, 5 वाजता. हा छोटासा परिच्छेद पूर्ण करून घेऊ. बघा, वेदगुरूंना पारमार्थिकदृष्ट्या मिथ्यात्व काय म्हणतात बघा. आता ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल वेदगुरू सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत याचे समाधान सांगतो. शिष्याची शंका, वेदगुरूला सत्य मानलं तर काय होईल? अद्वैताची हानी आणि द्वैताची सिद्धी. वेदगुरूला मिथ्या मानलं तर काय होईल? पुरुषार्थाची हानी आणि मृगजळान तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती. म्हणजे वेदगुरूला सत्य मानलं तरी तुम्ही संकटातच आहात आणि वेदगुरूला मिथ्या मानलं तरी तुम्ही संकटात आहात. असा उभयतापाश रज्जू नावाचा पेच कोणी निर्माण केला? पूर्व पक्षाने. तर मग आता काय करावं लागेल? या दोन्हीतून आपल्याला बाहेर पडणं आहे. म्हणून वेदगुरू सत्य आहे म्हणलं तर अडचण आहे, मिथ्या म्हटलं तर अडचण आहे. म्हणून आम्ही सत्य म्हणत नाही, मिथ्या म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो? सत्य मिथ्या म्हणतो. काय म्हणतो आम्ही? सत्य मिथ्या म्हणतो. म्हणजे तसं ते रज्जूवरचा सर्प सत आहे का असत आहे का सदसद आहे का सतासताहून विलक्षण आहे? सतासताहून विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे. तसं वेदगुरू कसे? सतासताहून विलक्षण आहे. म्हणजे द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण? तर तूर्त आम्ही वेदगुरूला सतही म्हणत नाही आणि असतही म्हणत नाही. त्यांना म्हणजे आम्ही त्याला सतही म्हणतो आणि असतही म्हणतो. सत म्हणतो कोणत्या दृष्टीने? व्यावहारिक दृष्टीने. आणि मिथ्या म्हणतो कोणत्या दृष्टीने? पारमार्थिक दृष्टीने. काय बोलतात बघा, वेदगुरूंना पारमार्थिकदृष्ट्या मिथ्यात्व. आता ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल वेदगुरू सत्य आहेत किंवा मिथ्या आहेत या शंकेचे समाधान सांगतो. पारमार्थिकदृष्ट्या वेदगुरू कसे आहेत? मिथ्या आहेत. म्हणजे वेदगुरू मिथ्या आहेत, पण कुठल्या दृष्टीने? पारमार्थिक दृष्टीने. म्हणजे कोणत्या सत्तेने? पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर वेदगुरू मिथ्या आहे. पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने विचार केला तर फक्त एकच सत्य आहे, त्याचं नाव आहे ब्रह्म. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्म हो नापरा. आणि जगतातलेच कोण आले मग? वेदगुरू. मग ते सुद्धा काय आहेत? जगतच मिथ्या आहे. तर जगतातले वेदगुरू सुद्धा मिथ्या आहे. पण कोणत्या दृष्ट्या? पारमार्थिक दृष्ट्या. अर्थात कोणत्या सत्तेत? पारमार्थिक सत्तेमध्ये. ठीक ना? ठळक अक्षरात दिलं. पारमार्थिक दृष्ट्या वेदगुरू मिथ्या आहेत. त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले, त्यांना म्हणजे कोणा? वेदगुरूंना बघा, व्यावहारिक सत्यत्व असले म्हणजे याचा अर्थ व्यावहारिक सत्य, व्यावहारिक दृष्टीने पाहिलं तर त्यांना काय आहे? सत्य आहेत. पण पारमार्थिक दृष्टीने ते मिथ्या आहेत. मग ते सत्य का मिथ्या? तर एखादा समोरचा विचार लागला वेदगुरू सत्य का मिथ्या, आपण लगेच त्याला विचारायचं कोणत्या सत्तेत विचारतो प्रश्न ते सांग. तू प्रश्न कोणत्या सत्तेत विचारतो? तू जर व्यावहारिक सत्तेत प्रश्न विचारत असेल तर वेदगुरू सत्य आहे, आणि तू जर पारमार्थिक दृष्टीने विचारत असेल तर वेदगुरू मिथ्या आहे. म्हणून वेदगुरू सत्य पण आहे, मिथ्य पण आहे. व्यावहारिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर वेदगुरू सत्य आहे, पारमार्थिक सत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर वेदगुरू मिथ्या आहे. मग वेदगुरू सत्य आहे का मिथ्या आहे? का सत्य मिथ्या आहे? सत्य मिथ्या आहे. म्हणजे दोन विरोधी धर्म एका अधिकरणात राहील कसे? एक अधिकरण आम्ही घेतलंच नाही, आम्ही अधिकरण बदललं. आम्ही ज्यावेळेला मिथ्या म्हणतो अधिकरण घेतली कोणती सत्ता? पारमार्थिक सत्ता. आणि आम्ही ज्यावेळेला सत्य म्हणतो अधिकरण घेतलं कोणती सत्ता? व्यावहारिक सत्ता. मग वेदगुरू सत्य म्हणणं आमचं सत्य आहे का? वेदगुरू मिथ्या म्हणणं आमचं सत्य आहे का? वेदगुरू सत्य म्हणणं सत्य मिथ्या म्हणणं आमचं सत्य आहे. वेदगुरू सत्य मिथ्या म्हणणं आहे आमचं काय? सत्य आहे. कारण आम्ही सत्ता भेद स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळेला वेदगुरू सत्य म्हणतो त्यावेळेला जगत सत्य तुम्हाला वाटतं, मग सत्य वेदगुरू, त्याच्यामुळे झालेलं सत्य ज्ञान, सत्य संसार निवृत्त व्हायला हरकत नाही समसत्ताक असल्यामुळे. आणि ज्यावेळेला आम्ही वेदगुरू मिथ्या म्हणतो त्यावेळेला मत्या म्हणतो त्यावेळेला ब्रह्म सत्य आहे, बाकी सगळंच मिथ्या आहे, जगतच मिथ्या आहे. अविद्याच मायाच मिथ्या आहे. अविद्या माया कार्य जगतही मिथ्या आहे, त्यातले वेदगुरू सुद्धा मिथ्या आहे. आणि मिथ्या वेदगुरू ज्यावेळेला मानतो त्यावेळेला आमची अद्वैत सिद्धी होऊन द्वैताची उलटी हानी होते. आणि आम्ही वेदगुरूला सत्य मानतो व्यावहारिक सत्यना, त्यावेळेला मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हावी आणि पुरुषार्थाची हानी होईल ही आपत्ती आमच्यावर येत नाही, असं मधल्या उत्तर गुरुदेव त्या पूर्व पक्षाला देतात. बघा एवढ्या पंक्ती. पारमार्थिकदृष्ट्या वेदगुरू मिथ्या आहेत. त्यांना व्यावहारिक सत्यत्व असले तरी ज्या अर्थी सर्व व्यवहार अविद्या कार्य मिथ्या आहे त्या अर्थी त्या मिथ्या व्यवहारातील वेदगुरू सुद्धा कसे आहेत? हो, उत्तर आहे मिथ्याच आहे. अहो प्रपंचच मिथ्या तर प्रपंचातले वेदगुरू मिथ्या, स्वप्नच मिथ्या तर स्वप्नातलं जे काय सगळा प्रपंच असेल तो सगळा काय? मिथ्या आहे. कारण गुणाकार्यानु वर्तनते.
आता वेदगुरु मिथ्या मानले तर त्या मिथ्या वेदगुरुपासच्या उपदेशाने संसार कसा निवृत्त होईल अशी काय होती शंका, आणि त्या वेदगुरुपासून संसार दुःख निवृत्त होते असे म्हणावे, म्हणजे असे मानावे तर मृगजळाने काय व्हावे, तृष्णेची निवृत्ती का होऊ नये, या शंकेचे उत्तराकरिता एक कथानक सांगतो. मग या शंकेचं उत्तराकरता गुरुदेव एक कथानक सांगतात, पण ते कथानक आपलं काही उरकणार नाही आणि आपल्याला ते काढल्या पाठाला जाणं आहे, तर ते कथानक आपण उद्याच्याला घेऊया. पुंडलिक अवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान